दोन्ही संघांना विनंती करतोय की एक्स्ट्रा प्लेयर आपल्या येऊ द्या। एका बाजूला धनसार संघाकडनं स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सिद्धार्थ सुनील पाटील, एका बाजूला धवल संदेश पाटील, दोन्ही देखील धनसार या गावामधनं बिलॉंग करणारे खेळाडू आहेत। धनसारचा केतन मात्रे म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्याचं नाव आहे धवल पाटील। संयमानं जर सुरुवात केली, 6 षटकं धवलनं वेळ दिला, धावा खोऱ्यानं वाढतील, परंतु तुमचा वेळ महत्वाचा आहे। मॅचला सुरुवात होते। आमच्या साथीने धनंजय पाटील सर ज्यांचा आवाज वानखेडेपर्यंत दुमदुमला, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय। पहिलाच बॉल अगदी खोलातला, जिथे आपण पाहतायत सिद्धार्थ यांनी त्या बॉलला चेक केलं। बॉलची बॅटची आतील कड आणि डॉट बॉलने इथून सुरुवात। पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळाला, जिथे या पहिल्याच बॉलमध्ये डॉट बॉलनं मात्र सुरुवात होते आणि डॉट बॉलनं सुरुवात होत असताना इथे पाहू शकता आपण की चांगला चेंडू हाताळला धनंजयजी। कौशल किणे गोलंदाजी मार्कवरती तयार। षटकातील पुढचा बॉल, या बॉलला सिद्धार्थ पाटीलचा फटका फसला। वेळ महत्वाची आहे आणि ती वेळ नाही देऊ शकले। या बॉलला मोठा मासा गळाला। ज्या सिद्धार्थकडे गुणवत्ता, क्वालिटी सगळं काही होतं, त्या सिद्धार्थनं संघाची साथ सोडली। पहिलाच सामना आजचा खेळताय तुम्ही, ज्यामध्ये दुसऱ्या बॉलवरती चुकीचा फटका निवडला, फलंदाज बाद होत आहेत। विकेट आल्या महत्वाच्या श्रेणी आपण पाहिलं तर मोठा धक्का, जसा आपण उल्लेख केला की सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार या संघाचा एक महत्वाचा खेळाडू होता, तो सध्या मात्र डगआउटच्या दिशेने गेलाय। आणि उत्कृष्टची एक चर्चाही आहे। काल या मैदानावरती आम्ही 60 धावा पाहिला, काल 50 पाहिला, काल 100ही पाहिल्यात, पण ज्याची क्षमता म्हणजे म्हणतात ना तुमच्यामध्ये असलेलं कॅलिबर खूप महत्वाचं आहे। तुम्ही कितपर्यंत मैदानावरती थांबवू शकतायत, कारण 6 षटकांची मॅच आहेत। तुमच्यामध्ये असलेलं टॅलेंट, टेम्परामेंट दाखवण्याची संधी तुम्हाला आगरी समाजानं दिली आहे किंवा या स्पर्धेनं दिली आहे। मग तुम्हाला किती मैदानावरती थांबायचं आहे, कुठपर्यंत थांबायचं आहे, कुठे तुम्हाला रिस्क घ्यायचे आहेत, कुठे तुम्हाला रेस घ्यायचे आहेत, ह्या गोष्टी जर ठाऊक नसतील तर कदापि तुमचा संघ डगमगणार आहे। अरे काही एका गोष्टीवरती काल आम्ही हार्दिक यांच्याशी चर्चा केली होती की काय झालं माहिती आहे का, आगरी समाजाची ही संपूर्ण लीग आहे। बहुतांश खेळाडू आहेत ना, सफाल्याचे काही खेळाडू आहेत, काही पालघरचे आहेत, काही केलवाचे आहेत। त्यामध्ये आपल्या संघाचा तालमेल जो योग्य जुळवणार, तो संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपला अधिराज्य गाजवणार आहे। अगदी बरोबर, ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला, कारण कोऑर्डिनेशन महत्वाचं राहील। तुम्ही वेगवेगळ्या गावामधनं आलात, वेगवेगळ्या एरियामधनं आलात आणि तदनंतर समाजाप्रती हे एकवटलेली ही स्पर्धा थोडंसं तुम्हाला सामावून घ्यावं लागेल। नवीन फलंदाज जे नुकताच दाखल झालेत, आम्हाला खेळाडूचं नाव नाही माहिती, आपण एक्स्ट्रा खेळाडू पाठवा जिथे जीत आलेत आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होत्यात। दुसऱ्या बॉलवरती कुशलने घेतला विकेट आणि तो महत्वाचा होता। पुढचा बॉल, याही बॉल बऱ्याच काळ हवेत आहे। क्षेत्ररक्षक आहेत, पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये तिथेच कॅच टिपलाय। फलंदाज बाद धनंजयजी, सुरुवात डगमगती आहे सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार या संघाची। क्षेत्ररक्षक होते तुषार केनी, विराथन या गावातून बिलॉंग करणारे हे खेळाडू आहेत आणि त्यांनी टिपलेला झेल मैदानाच्या मध्ये महत्वाचा पाहायला मिळाला। पालघर स्पोर्ट्स क्लबचा संघ सध्या चेहऱ्यावरती स्माईल आहेत। आपले 12वे खेळाडू आहेत, त्यांच्याही चेहऱ्यावरती हलकीशी स्माईल आहेत, कारण पहिला 2 विकेटचं पतन झालंय आणि 3 बॉलवरती जसं चर्चा झाली की तुम्ही कुठपर्यंत थांबणार, कधी तुम्ही रेस घेणार, कधी तुम्ही रिक्स घेणार, या गोष्टी तुम्हाला मैदानाच्या मध्ये आज खऱ्या अर्थानं प्लॅनिंग करायच्या आहेत। आणि आता काय होणार माहिती आहे का, पहिला सामना ज्यावेळी तुम्ही गमावणार, संध्याकाळी प्रेशर येणार। आणि एक गोष्ट आहे, नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर दाखल होत असताना पाहायला मिळतात तेजस येतात नंबर 4 वरती। जसं काल एका गोष्टीवरती चर्चा झाली होती, काल 6 मॅचेस खेळवल्या गेल्या। एक असा संघ होता नेहिल किनी, यांनी काल परफॉर्मन्स दमदार दाखवला होता। आदरणीय कुणालजी तांबोरे सरांचं आगमन झालं, त्यांना विनंती असेल आपण मंचावरती यावं। कुणालजी तांबोरे आपलं स्वागत आहे। तेजस स्ट्राईक एंडला, अपील झालं पंचांकडे आणि पंचांचं बोट हवेमध्ये। लगातारची 3री विकेट मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत। विकेटची हॅट्रिक सध्या मैदानाच्या मध्ये साधली जात आहेत। फलंदाज तेजस आले आणि तेजस माघारी परतले। लगातारचा हा 3रा धक्का टीम सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार या टीमला लागलाय। उत्कर्षजी, खराब फलंदाजी, मी म्हणेन की जर तुमचे 2 विकेट ताबडतोब गेले असताना तुम्ही पहिला बॉल कशा पद्धतीने खेळावा, या सगळ्या गोष्टी भरपूर महत्त्वाच्या असतात। तुम्ही नाही करू शकले, गोलंदाजाला इथून हावी होण्याची संधी दिली आणि तिथे कुशल हे हावी देखील झाले। हॅट्रिक इथे परिपूर्ण होते। प्रत्येक गोलंदाजाला हवी असते गोलंदाजीमध्ये एक चांगली गोलंदाजी करून संघासाठी एक चांगले योगदान देणं, आणि कुशलनं पहिलं षटक, नवा कोरा फरीचा बॉल कसा हाताळावा, अगदी मुख्य खेळपट्टी ज्यांच्या प्रेमात पडली की काय, घरचं मैदान आहे कुशलचं आणि इथे आपण पाहतात हॅट्रिक त्यांनी घेतली। नवीन फलंदाज संघाचे संघमालक स्वतः सुयोग पाटील 40+ चे खेळाडू
आहेत ज्यांनी अनेक वर्ष लेदर क्रिकेट म्हणा, अंडरआर्म क्रिकेट म्हणा आणि ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा धनसारसाठी चांगलं खेळलेलं आहे. ते सुयोग पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल धवल पाटील या खेळाडूच्या समवेत. एका गोष्टीची चर्चा केली त्या गोष्टीकडे मी पुन्हा एकदा येणार आहे. या बॉल नंतर आपण तीही चर्चा करूयात कारण इंटरेस्टिंग आहे. काही गोष्टी समालोचन करताना आपल्याला देखील त्या समजायच्या आहेत आणि समजताना त्या गोष्टी तो अगदी प्रत्येकापर्यंत पोहोचवायच्या आहेत, प्रेक्षकापर्यंत पोहोचवायच्या आहेत. त्यामुळे त्या गोष्टीची चर्चा होणार आहेत. त्या बॉल नंतर आपण त्या चर्चेकडे येऊयात. सुयोग मैदानावरती आल्यात. असं उल्लेख केला की लिजंड खेळाडू आहेत, 40 प्लसचे खेळाडू आहेत, अनुभवाची कुठलीही कमतरता नाही आहेत. म्हणून म्हटलं की बाबा ही स्पर्धा जी आहे ती स्पर्धा 3 भागामध्ये खेळली जात आहेत. यंग खेळाडू, मधले खेळाडू आणि आपले 40 प्लसचे खेळाडू. 3 पिढ्या आज एकत्रितपणे या आगरी प्रीमियर लीग 2026 मध्ये पर्व पहिल्यामध्ये आपल्याला खेळत असताना पाहायला मिळत आहेत. लगातार 3 विकेट आल्या आहेत. षटकातील 5वा बॉल. फटका खेळायचा प्रयत्न होता. चेंडू मात्र आपण पाहिलं तर जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत एक सिंगल. त्याच गोष्टीची चर्चा आहे की पहिल्या बॉलवरती तुम्ही सिंगल रन घेण्याचा प्रयत्न का नाही केला. कदापि आहे एक एक धाव क्रिकेटमध्ये इम्पॉर्टंट आहेत. एक एक धावेनं क्रिकेटची सुरुवात होत असते. उत्कर्ष जी आपली सुरुवात चांगली झाली नाही ना मग मैदानाच्या मध्ये ते चित्र दिसते आणि ते चित्र सध्या दिसत असताना पाहायला मिळालं. 5 बॉल 1 रन. अगदी बरोबर. सुरुवात फार महत्वाची आहे. ती सुरुवात नाही झाली तदनंतर थोड्याशा अडचणी आल्या. धवल पाटील स्ट्रायकिंग एंडला आहेत. ज्या फलंदाजाकडे गुणवत्ता आहे, युवा खेळाडू म्हणून सातत्याने ज्याचा गवगवा राहिला पालघर क्रिकेटमध्ये. पहिलाच बॉल रिव्हर्स स्विच करायचा होता. येतोय डॉट बॉल आणि पहिलं षटक संपूर्णपणे पालघर स्पोर्ट्स क्लबनं वर्चस्व गाजवलं. प्रतिस्पर्धी संघ सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार या संघावरती आक्रमण केलं आणि जिथे 3 धक्के दिले पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाचा ज्यावेळेला खेळ संपतो त्यावेळेला 1 वरती 3 गडी बाद. आगरी समाज प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं जो तुम्ही उल्लेख केला. या स्पर्धेमध्ये समालोचक आग्री आहेत, या स्पर्धेमध्ये पंच आग्री आहेत, या स्पर्धेमध्ये लाईव्ह टेलिकास्ट आग्री आहे, या स्पर्धेमध्ये जो आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय ते डीजे कॅन्डी आग्री आहेत. म्हणजेच खऱ्या अर्थाने या स्पर्धेनं बघा आगरी समाजाला वाव दिला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता जे मंडप अँड डेकोरेटर्स आहेत तेही आग्री आहेत. हे महत्वाची भूमिका आहे. तुम्हीच तुमच्या समाजाला कसं पुढे नेता, समाजासाठी आपण काहीतरी देणं आहोत आणि खऱ्या अर्थानं समाजाचा कसा ग्रोथ होईल या सगळ्या गोष्टी आमच्या आयोजकांनी पाहिल्या आणि प्रत्येक आगरी बांधवालाही ते संधी दिली. हेही एक वैशिष्ट्यपूर्ण या स्पर्धेची बाब राहिली. षटक क्रमांक पहिलं संपलं धनंजयजी, जिथे गोलंदाजी करणारा संघ हावी राहिला पालघर स्पोर्ट्स क्लब. एक आठवण होते मला कालच्या मॅचची. काल निहिल किनीने दिवस गाजवला. काल प्रणय पाटीलनं खूप चांगला खेळ केला. पण कालच्या दिवसामध्ये एक गोष्ट होती. काल निहिल सारखा खेळाडू त्याला 18 बॉल खेळण्याची संधी मिळाली नव्हती. पहिल्या 3 षटकामध्ये निहिल किनी सारखा खेळाडू नॉन स्ट्राईक केला होता आणि त्याच्यानंतर त्यानं मागच्या 3 ओव्हरमध्ये येऊन 50 धावा कंप्लीट केल्या होत्या. त्यामुळे क्रिकेटचा खेळ आहे, कधीही काही गोष्टी होऊ शकतात. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज येत आहेत. हर्षचा पहिला बॉल आपण पाहिला तर खेळण्याचा प्रयत्न होता. फटका त्या ठिकाणी फसला आहे आणि फलंदाजाला मात्र माघारी परतावा लागेल. कहाणी तीच आहे. सुयोग 11 धनसार संघाचा कुठलाही खेळाडू मैदानाच्या मध्ये थांबण्याचं नाव घेत नाही आणि त्यांना मात्र परतावा लागतंय तंबूच्या दिशेने. सध्या अवस्था पाहिली तर सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार 1 धाव 4 गडी बाद 1.1 ओव्हर. नंतर विकेट 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 सिंगल डॉट आणि आता पुन्हा विकेट आल्यात. म्हणजे 7 बॉल मध्ये 4 विकेट. उत्कर्षजी 2 डॉट बॉल 1 सिंगल. एक किंवा तुम्ही डबल रन का घेत नाहीत हाही प्रश्न कदापि विचारला गेलाय. आणि दुसरी गोष्ट एका आणि डबल धाब्याचं महत्व किती असतं ना ते आता या 7 बॉल मध्ये पाहायला मिळालेलं आहे. अगदी बरोबर. आणि त्या गोष्टी सध्या कुठल्याही फलंदाजांनी स्वीकारलं नाही. सिंगल डबल या खेळाला त्यांनी प्राधान्य दिले नाही. प्रत्येक फलंदाजाला मोठ्या फटक्याचा स्वीकार करत राहिला आणि तदनंतर जर आपण तपासून पाहिलं तर आता सध्या डगमगत्या स्थितीमध्ये नवीन फलंदाज जे नुकताच दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये जयेश घरत. आणि ते जयेश आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना एक चांगलं क्रिकेट दाखवून द्यावं लागेल. चिखलपाड्याचे एक दिग्गज खेळाडू आहेत. मला तरी वाटतं सातत्याने ज्यावेळेला चिखलपाडा संघासाठी ओपनिंग पेअरला दाखल होत आहेत यावेळेला थोडेसे लेट आलेत आणि त्यानंतर त्याच जयेश घरत यांच्याकडनं फार अपेक्षा आहेत. गोड गळ्याचे धरी येणाऱ्या काळात एक चांगले सिंगर म्हणून देखील पाहायला मिळतील आणि तेच जयेश घरत सध्या मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती विकेट. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हर्ष तयार. षटकातील पुढील बॉल. इथे देखील आपण पाहतात फटका फसलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. या टेकन फलंदाज बाद. तुमचे शब्द आपले शब्द कानावरती घ्यायला फलंदाज तयार नाहीत. गॉन.
मी जयेशचा उल्लेख केला की जयेश बाबा एक उत्कृष्ट गायक आहेत, पण समोर कोण आहेत? समोर हर्ष गरत आहेत, खार्डी या गावातून बिलॉंग करणारे आहेत आणि ऑक्टोपॅड पॅड मास्टर म्हणून देखील आपण पाहिलं तर हर्ष गरतकडे पाहिलं जात आहेत आणि त्यांना मैदानावरती 2 विकेट मिळवून दिल्या आहेत. पालघर स्पोर्टचा संघ मैदानाच्या मध्ये नव्या उमेदीनं उतरला आहेत. त्यांना माहित आहे की बाबा आज या मैदानावरती आपलं वर्चस्व गाजवायचं आहे आणि वर्चस्व असं गाजवायचं आहे की समोरच्या टीमला कमीत कमी धावेंपर्यंत रोखायचं आहे. अर्धा संघ डगमगलायत. प्रणय पाटील वेलकम, आपलं स्वागत आहे. 1.2 चेंडूचा खेळ संपलाय, 1 धाव 5 गड्याच्या मोबदल्यात. ही परिस्थिती अगदी समोरच्या टीमला बॅटिंग करणाऱ्या टीमला परवडणारी नाही आहेत, पण पालघर स्पोर्ट्सला ते खूप महत्वाची आहेत. उत्कर्षजी अगदी बरोबर. इथून एका संघाला सुवर्ण काळ आहे, एका संघासाठी डगमगता काळ आहे आणि जिथे आपण पाहता डगमगत्या काळात आता संघर्षाची इथून एक चांगली वाट शोधावी लागेल. इथे देखील फटका फसलाय. एके सेकंड हॅट्रिक परिपूर्ण होत आहे. क्या बात आहे पालघर स्पोर्ट्स क्लब. निर्णय आमचा योग्य आहे, आम्ही स्वीकारलंय क्षेत्ररक्षण, आमची ताकद आहे क्षेत्ररक्षण. कॅमेरा माइंडच्या भूमिकेत पालघर जिल्ह्याला पडलेलं गोड स्वप्न, मुरबे गावाचा अनमोल रत्न, मुरबे गावाचा लखलखता तारा ज्याचं नाव आहे कुशल चौधरी. एक जबरदस्त कॅमेरा वर्क ज्यानं खऱ्या अर्थानं याच आपल्या कलेमुळं दुबईपर्यंत प्रवास केला, आखाती देशांचे दौरे केले आणि तुमच्याकडे टॅलेंट असेल तर तुम्हाला इथे व्हॅल्यू आहे. तुम्ही स्वतःमधले कलागुण कौशल्य दाखवा, जग तुम्हाला प्रसिद्ध करण्यासाठी तयार आहेत. आणि ते आमचे अगदी जवळचे मित्र कुशल चौधरी. माहीमचं मिठागरचं मैदान त्यावेळेला समालोचनाची सुरुवात होती आणि अगदी 2017-18चा काळ आणि कुशल चौधरी यांच्याशी आमचे जुने ऋणानुबंध. कुशल, तुमचं देखील स्वागत आहे मॅच मध्ये. आता जणू काही कबड्डी फुटबॉलचा स्कोर कार्ड चाललाय की काय? 1 वरती धक्के 6. धनंजयजी, अगदी बिकट परिस्थिती. बिकट परिस्थिती. आता बऱ्याच जणांना काय प्रश्न पडला माहिती का बाबा, 6 ओव्हरची मॅच आहे. उत्कर्षजी पाटील, 6 ओव्हरची मॅच आहे, 6 ओव्हर मध्ये आता खेळणार कोण, हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे. त्यामुळे चर्चा त्या गोष्टीची रंगल्या आहेत. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. मिस्टर कुंदन मैदानावरती आले आहेत. एकतर आमचे कॅन्डी कुंदन डीज ऑपरेटर आहेत मैदानावरती. आता बॅटरी कुंदन आल्यात. ओ, चांगला बॉल मैदानाच्या मध्ये आहे का नाही, पंचाने सांगितलंय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा बॉल जो पहिल्यांदा हाताळला गेलाय, व्हाईट बॉल. आणि धावसंख्या धावफलकावरती आता एक्स्ट्रानं वाढलंय. 1 वरती जी धावसंख्या होती ना ती कधीपासून 1 वरतीच होती, ती पुढे जातच नव्हती, ती आता 2 वरती गेलाय. खूप वेळ लागला त्याही दुसऱ्या धावेला यायला, तीही बॅटने नाही व्हाईट बॉल ना आली. धावांची गती तपासून पाहिली तर फलकावरती 2 रन. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज तयार. फुलरलेनचा बॉल होता, प्रॉमिसिंग कनेक्शन नाही झालं. जिथे क्षेत्ररक्षक आहेत बॉलला फील्ड करतील आणि बघता बघता इथून आता 1-1 रन पुढे सरकतात. धवल पाटील या फलंदाजाला स्वतःला सिद्ध करण्याची हीच योग्य वेळ आहे. तुमच्याकडे पोटेन्शियल आहे, गुणवत्ता आहे, कॅलिबर खेळाडू धवल संदेश पाटील आहेत आणि संघ अडचणीत त्यावेळेला धवलनं आता इथून संघाला उचलून घेणे त्याचं कर्तव्य आहे. दाखल झालेत फलंदाजी मार्कवरती आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हर्ष तयार. षटकातील पुढील बॉल. यावेळेला धवल पाटील रिव्हर्स स्विचचा प्रयत्न करतायत. इथे आपण पाहतात तुम्हाला खेळायला पुढे न्यायचं आहे. धनंजयजी, हा फटका रिव्हर्सचा त्यांनी स्वीकारला आणि तो डॉट बॉल येतोय. आतापर्यंत 11 बॉलचा खेळ तुम्ही स्टॅटिस्टिक पाहिला. 11 बॉलमध्ये पाठीमागे जो विकेटचा कॉलम आहे ना, जो रेड सिग्नल, तो तुम्हाला जास्त दाखवतोय. 6 वेळा तो विकेट आलाय आणि 2दा हॅट्रिक झालाय. एकदा कौशल्य घेतली, दुसऱ्यांदा हर्ष गरतनं घेतली, जे खराडीचे खेळाडू आहेत. लोअर फुल टच बॉल कन्वर्ट झालाय आणि मैदानाच्या मध्ये ज्या षटकाराची गरज होती, जो येल्लो सिग्नल येणं गरजेचं होतं, तो येल्लो सिग्नल अगदी 12व्या बॉलवरती आलाय आणि या 6 धावेनं धावफलक आता पुढे गेलाय. आफ्टर 2 ओव्हर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती सुयोग 11 मंगलमूर्ती धनसाऱ्या संघाची धावसंख्या 9 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्याचवेळी आपल्यामध्ये सन्माननीय अतिथी ज्यांचं आगमन झालं, जीत एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा आदरणीय अजितजी पाटील साहेब यांचं आगमन झालं. अजितजी पाटील साहेब, आपलं स्वागत आहे. मुख्य मंचावरती आपलं वेलकम, आपलं सहर्ष स्वागत असणार आहेत. अजितजी घरज साहेब आहेत. अजितजी घरज साहेब यांचं आगमन झालं, त्यांचं पण करूयात सहर्ष स्वागत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. उत्कर्षजी, जो रेड सिग्नल होता त्याला कुठेतरी थोडं बीट करायचं होतं. येल्लो सिग्नल तुम्हाला मैदानाच्या मध्ये घ्यायचेच आहेत, षटकार चौकार मारायचेच आहेत. तो षटकार आलाय. आता कुठेतरी थोडासा मोकळा श्वास घेतलाय. 2 ओव्हर नंतर 9 धावा 6 गडी बाद. अगदी बरोबर. आता मोकळा श्वास घेतला, त्या षटकारांना ऊर्जा मिळाली. डगआउट मध्ये थोडीशी एक शांतता पसरली होती. तिथे टाळ्यांचं वातावरण बनलं. त्याचं कारण राहिलं धवल पाटीलचा षटकार. ऑन साईडला चांगला फटका खेळला. असेच फटके येणं गरजेचं आहे. सिद्धार्थ पाटील फक्त पाणी घेऊन नाही आलेत, तर त्या पाण्यासहित अनेक मेसेज आहेत की धवल पाटील, तुम्हाला या मॅच मध्ये तुमचं महत्व काय आहे. कारण सध्या आपण पाहतायत 6 धक्के बाद झालेत. अर्ध्याहून जास्तीचा संघ बाहेर आहे आणि जिथे 2 फलंदाज मैदानाच्या धवल आणि कुंदन या जोडीवरती आता दारोमदार आहे. म्हणून म्हटलं की बाबा तुमचं
तुमचं कॉम्बिनेशन, संघाचं कॉम्बिनेशन, कधी कुठला खेळाडू तुमचा मैदानाच्या आतमध्ये जाणार. काल एक गोष्ट अशी झाली होती, काल असे काही खेळाडू होते जे 7व्या 8व्या क्रमांकावरती बॅटिंगला आले, ज्यांनी षटकार ठोकले होते. त्यामुळे टीमला अगदी माहिती नव्हतं की हा बॅटर या पद्धतीनं बॅटिंग करू शकतोय. परंतु आज तुमच्यावरती जी जबाबदारी दिली आहे, कदापि 7व्या 8व्या नंबरला तुम्ही बॅटिंगसाठी आलात. या मॅचचा परफॉर्मन्स पाहता येणाऱ्या पुढच्या मॅचेसमध्ये वन डाऊन किंवा तो ओपनिंगच्या प्लेयर्समध्ये तुमची वर्णी लागू शकतात. त्यामुळे ते कॉम्बिनेशन टीमचं जुळवणं, याच्यासाठी आता सर्व टीमला, खऱ्या अर्थानं सर्व टीमचा हा खर्चच लागणार आहे. अगदी बरोबर. बॅटिंग करणाऱ्या संघाच्या डगआउटमध्ये आणखीन एक नाव असं आहे ज्याचं नाव आहे हर्ष पाटील. एक युवा खेळाडू, चाफेवाडी मधनं बिलॉंग करत असताना ज्यानं स्वतःला सिद्ध अनेक श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडीसाठी केलं, तोही फलंदाज त्यांच्याकडे आहे. परंतु आता या फलंदाजीच्या जोडीवरती संपूर्णपणे एक वेगळी अशी जबाबदारी असेल. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. गोलंदाजी मार्कवरती आता तिसऱ्या षटकात रोहित आलेत. मात्र स्वतः संघनायक आणि संघाची एक सेनापती म्हणून ज्यांच्याकडे तो रोल आहे, यष्ट्यांच्या मागे आता कुशल आलेत. अगदी यष्ट्यांना बिलगून उभे आहेत आणि कुंदनसाठी आपल्याला पाहायला मिळतील हा पहिला चेंडू आहे तो म्हणजेच रोहित म्हात्रे यांचा. चांगली गोलंदाजी करतील यामध्ये तीळ मात्र शंका नाही. डाव्या हातानं बॉलला चांगल्या पद्धतीनं वाळण्याची किमया राखतात ते रोहित म्हात्रे. पुढचा बॉल इथे देखील आपण पाहतायत शरीरापासून थोडासा दूर ठेवला, ट्रॅम्प लाईनच्या बाहेर जाणारा बॉल. पंचांनी दर्शविलं की हा वाईट बॉल आहे. वाईट बॉलनं धनंजयजी आता 1 रन पुढे सरकली. फार वेळानंतर डबल डिजिटमध्ये 10 रन. नाही, हा इम्पॉर्टंट नाही, धावा येणं गरजेचं आहे. धावा कशाही येऊ द्यात, सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार तेच सांगतात, बाबा धावा कशाही येऊ द्यात पण येणं गरजेचं आहे. पुढे आता अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न होता. लेफ्ट आर्म बॉलर आहेत रोहित म्हात्रे. विठ्ठलवाडी गावातून बिलॉंग करणाऱ्या खेळाडूपैकी एक खेळाडू आहेत आणि ते सध्या मैदानाच्या मध्ये आपल्या टर्ननं, फिरकीनं मैदानाच्या मध्ये बॅटरला बीट करण्याचा प्रयत्न करतायत. धावसंख्या धावफलकावरती 10 धावा 6 गडी बाद. 10 धावा धावफलकावरती 6 धक्के लागलेत षटकातील. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल होता. याही बॉलला नाही कनेक्शन करू शकले धनंजयजी. आता थोडीशी अडचण वाढत चाललंय. फुलर लेनचे बॉल येतील, त्यांना मैदानाच्या आतमध्ये थारा नाही, परंतु इथून दिलासा मिळाला गोलंदाजाला. प्रत्येक बॉलवरती तो अटेम होतो की बाबा मोठा पटका येऊ द्या, पण कदापि एका गोष्टीला विसरलेत, ज्याची चर्चा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये सातत्याने करतोय. त्या दिशेने पुन्हा एकदा येणार आहोत. रोहित मात्र अगेन्स्ट पुन्हा एकदा आपण पाहिलं तर कुंदन. पुन्हा एकदा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटर फिरतं वेगानं, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क जो व्हायला हवा ना, तो संपर्कच होत नाहीत. एकतर तुम्ही मोठे फटके खेळतायत, उत्कर्षची धावा तुमच्या मोठ्या फटक्याने येत आहेत, तुम्हाला मोफत धावाही मिळत आहेत, पण मैदानाच्या मध्ये जे सिंगल डबल आहे ना, क्रिकेटचं बेसिक आहेत ना, ते बेसिक कुठेतरी विसरलेत सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार संघाचे बॅटर. अगदी बरोबर. बेसिक क्रिकेटला विसरून नाही चालणार. क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल आणि डबल, त्या गोष्टी तुम्हाला विसरून नाही चालणार. षटकातील पुढचा बॉल आहे वाला जो उल्लेख आहे बॅटिंग लाईन मध्ये सुयोग पाटील यांचे निर्णय थोडेसे फसतात की काय, या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. मी जो उल्लेख केला हर्ष पाटील सारखा फलंदाज देखील तिथे आहे, तोही फलंदाज आतापर्यंत दिसला नाही ज्यावेळेला 6 धक्के तुमचे लागलेत. षटकातील बॉल झालेत आतापर्यंत 4 आणि षटकातील पुढील बॉल धनंजयजी. आतापर्यंत या षटकामध्ये रोहितला माहित आहे बाबा कुठली लेन टाकायची, कुठून बॉलला फिरवायचंय, त्या प्रॉपर माहित आहे. पुन्हा 30 लेन होती, थोडी लांब ठेवलं. माहित आहेत की बॅटर आक्रमण करण्याच्या भूमिकेमध्ये, त्यांच्यापासून थोडं लांब टाकायचं, तिथून टर्न घ्यायचा आणि बॉलला बाहेर काढायचं. रोहित मात्र वेल परफॉर्मन्स, सध्या विठ्ठलवाडी गावातील असलेला काढू आज मात्र मैदानावरती आपला परफॉर्मन्स दाखवण्यासाठी तयार झालेला आहे. 2.5 चेंडूचा खेळ संपला. 10ला 6 धक्के लागल्यात सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार टीमचे. पटका खेळलात, आता थोडा पुढे टाकलात. मागचे बॉल थोडे लांब टाकले होते, हा थोडा पुढे टाकलात आणि पुढे टाकलेल्या बॉलला मात्र पाठवून दिलेत पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागच्या षटकामध्ये देखील शेवटच्या बॉलवरती षटकार आला होता, इथेही शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय आणि धावसंख्या धावफलकावरती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार या टीमची धावसंख्या आहे 16 धावा 6 गडी बाद. डीजे कुंदन. सहर्ष हार्दिक स्वागत. आगरी समाज प्रीमियर लीग 2026 पर्व 1 पहिल्याच पर्वात मन जिंकणारी स्पर्धा तुम्हा सगळ्यांसाठी. सन्माननीय श्रीयुत अजितजी घरत साहेबांचं इथे आगमन झालंय आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता आम्ही विनंती करतोय. त्यांचं आम्ही यथोचित स्वागत, हार्दिक स्वागत आहे. उद्याच्या दिवसात त्यांचा संघ ऍक्शन मध्ये बघायला मिळेल. सन्माननीय सचिन सरांचं इथे हार्दिक स्वागत.
सचिन पाटील सर अध्यक्ष पदावरती विराजमान आहेत, कल्पेशजी घरत सर सचिव आहेत, व्यंकोजी म्हात्रे सहसचिव, सुरेश भोईर सर खजिनदार, रॉकी पाटील असतील सह खजिनदार, स्वप्नील भोईर आहेत सल्लागार, असे अनेक आमचे आयोजक मंडळी आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीने उभं केलं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नयन पाटील त्याच्या यष्टीकडे त्याच्या हाईटकडे जाऊन नाही चालणार. जी गोलंदाजी आहे त्याच्या हातकड्यातून ज्या वेळेला बॉल सुटतात फलंदाजांसाठी अनेक वेळा कर्दनकाळ राहिलेले आहेत. धवल पाटीलसाठी पहिलाच बॉल वेगाने फटका फसलाय आणि इथे कॅच ड्रॉप तुम्ही धवल पाटीलचा नाही करू शकत. आता कॅच सुटल्यानंतर संधी मिळाली आणि आता या संधीचं सोनं करावं लागेल धनंजयजी. पहिल्यांदा पालघर स्पोर्ट्सनं चुकी केलंय तिथे कॅच सोडल्यात. बहुतांश चुकी सूर्यगिले पण मंगलमूर्ती धनसरनं केल्या होत्या बॅटिंगमध्ये. आता तीच चूक मैदानाच्या मध्ये पालघर स्पोर्ट्सनं फिल्डिंगमध्ये केल्यात. एक कॅच क्रिकेटमध्ये नेहमी इम्पॉर्टंट असते. एक झेल क्रिकेटमध्ये नेहमी काही ना काहीतरी बदल करत असते. लोवर फुल टच बॉल पुन्हा स्विच इट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र आपण पाहिलं तर मिडल ऑफ द बॅट परफेक्ट कनेक्शन होत नाहीत. एक धाव मात्र त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतात. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 लॉस ऑफ 6 विकेट. आतापर्यंत विचार केला तर उत्कर्षजी 20 बॉल फेकून झाल्यात. 20 बॉल मध्ये 2 सिक्सरच्या 12, 2 वाईडच्या म्हणजे जवळपास 14 धावा ह्या तुम्हाला मोफत आल्यात. तुम्ही बॅटनं फक्त 3 धावा घेतलेल्या आहेत. अगदी बरोबर. जे तुम्ही कॅल्क्युलेशन मांडलं याकडे फलंदाजाचं लक्ष प्रामुख्याने असावं ते सध्या नाही दिसत. धवल पाटील आता देखील रिव्हर्स स्वीचचा प्रयत्न करतात. जिथे तुषार केणी त्यांच्यासाठी प्रोटेक्शन लावलेलं आहे तरी देखील प्रयत्न तो राहिला. षटकातील पुढचा बॉल यावाला कुंदनसाठी पुन्हा एकदा डॉट बॉलचं प्रमाण वाढत चाललं. धनंजयजी हे स्किप करावंच लागेल, अदरवाईज तुम्ही डेस्टिनेशन नाही गाठू शकत. कुंदनचा विचार केला तर 8 बॉल त्यानं फेस केल्यात. रन किती केल्यात? 7. दुसऱ्या बाजूला धवलनं बॉल फेस केलेत 5, त्यानं रन किती केलं? 7. त्यामुळे या आकडेवारीकडे लक्ष दिलं जात आहे. आणखीन एक चांगला बॉल, थोडा फुलर लेन्स हाताळला, थोडा वेगवान हाताळला, जलद गतीने हाताळला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉलची कहाणी जी आहे ना ती संपण्याचं नावच घेत नाही या मॅच मध्ये. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की डॉट बॉलची कहाणी संपत नाही, त्यामुळे आता वातावरण थोडं टेन्शनचं झालंय. सुयोग 11 मंगलमूर्ती धनसारी या संघाच्या डगआउटमध्ये बंडू म्हात्रे सरांचं इथे आगमन झालं. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो या दुपारच्या सत्रामध्ये. षटकातील पुढचा बॉल आणि याही षटकातला 5वा बॉल घेऊन तयार नयन पाटील ब्रँड ऑफ रावळे. याही वाला फटका खेळल्या बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या मस्तकाला दस्तक देत बॉल कुशल चौधरी यांच्या स्वागतासाठी आलाय दमदार आगरी प्रीमियर लीग आग्र्यांचा षटकार. कधी झालंय आक्रमण शेवटच्या बॉलवरती होत आहेत. शेवटच्या किंवा त्याच्या 5व्या 6व्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होतोय. आता हे आक्रमण पुन्हा 5व्या बॉलवरती झालाय. 23 ला 6 विकेट. लास्ट बॉल बागपूरला गेले, फटका छान पद्धतीने खेळला हवेमध्ये. तुषार त्याच्या डोक्यावरून चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या पार. लगातारचा दुसरा सिक्सर आलाय आणि या सिक्सरनं धावफलकावरती धावा 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 29 ला 6 विकेट. सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार या टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहेत. उर्वरित 2 ओव्हरचा खेळ बाकी आहेत. आपण जाऊयात डीजेकडे, ऐकूयात संगीत आणि येऊयात शेवटच्या 2 ओव्हरसाठी. आदरणीय बंडू म्हात्रे भावजी यांचं आगमन झालंय. बंडू म्हात्रे सर आपलं स्वागत आहे, वेलकम. आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या मनापासून आम्ही स्वागत करतोय. इथे आपण पाहतात आता कॅश प्राईज झालंय. फलंदाज धवल संदेश पाटील आहेत मैदानाच्या आत आणि त्यांच्याकरिता सुदेश मोरे धनसार यांच्याकडनं लगातारचे 3 षटकार. 10-0-0-0 1000 रुपयाचा कॅश प्राईज. धवल पाटील आता मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा खेळ संपला. जी स्थिती डगमगती होती धनंजयजी ती स्थिती आता रुळावरती आली आणि धावसंख्या 29 फलकावरती झाल्या. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार झालेत. रोहित मात्रे मैदानावरती आल्यात. 29 ला 6 विकेट. चर्चा अगदी रोहित मात्रे यांची देखील होईल, परंतु कुंदन त्याने देखील आता खूप चांगला खेळ दाखवलाय. दुसऱ्या बाजूला धवलवरती आता आशापेक्षा सर्व काही त्याच्यावरती असणार आहेत. 1 धाव घेतलाय. फेकी बरोबर विकेट किपरच्या दिशेने झालाय, परंतु विकेट किपरच्या वरून झालाय. आता इथे अतिरिक्त थ्रो करण्याची गरज होती का?
जवळ एंड होता तुमच्या गोलंदाजीचा एंड, फेकण्याचा प्रयत्न केला अगदी विकेट किपरच्या दिशेने, विकेट किपरच्या डोक्यावरून गेलाय. अगदी थोडंसं काहीतरी वेगळं झालं असतं ना तर बाउंड्री लाईनच्या बाहेर जाण्याचे चान्सेस होते. 2 धावा आल्यात, धावसंख्या फलकावरती 31. धावसंख्या फलकावरती 31. याच 31ला आणखीन जर तुम्ही येणाऱ्या 11 बॉलमध्ये जोड दिली 20 ते 25 धावांची मजा येईल. दुसऱ्या इनिंग मध्ये देखील गोलंदाजी चांगली आहे सुयोग 11 धनसार या संघाकडे. षटकातील पुढचा बॉल रोहितचा. यावेळेला धवल पाटीलच्या बॅटमधनं बॉल बऱ्याच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक डीप मधनं पुढे आलेत मिड विकेटचे आणि धवल पाटील यांनी देखील शेवटच्या क्षणाला नाराजगी करून आता परतीचा प्रवास करतायत. बिग लॉस फॉर बॅटिंग साइड, ऍब्सोल्युटली गॉन. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतात. मोठा धक्का आणखीन एक वेळा आपल्याला पाहायला मिळतात. धवल मात्र मैदानाच्या बाहेर जात आहेत. धवलनं आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना 9 धावा त्यानं बनवल्या, 7 बॉल त्यानं फेस केलेत आणि तो मैदानाच्या बाहेर गेलाय. सुरुवातीला सिद्धार्थ बाद झाले, त्याच्यानंतर जीतला बाद व्हावं लागलं, तेजस बाद होताना पाहिलं, सुयोग बाद होताना पाहिलं, जयेशही बाद झाले होते आणि त्याच्यानंतर निकेश बाद झाले, आता धवल बाद झाल्यात. या संपूर्ण आकडेवारीमध्ये एक गोष्ट उत्कर्ष जी आवर्जून पाहिली ना, धवल आणि त्याच्यानंतर कुंदन या 2 खेळाडूशिवाय बाकी कुठलाही खेळाडू आहे ना तो धावसंख्येला बनवू शकला नाही. सिद्धार्थ 0, जीत 0, तेजस 0, सुयोग 1, जयेश 0, निकेश 0, फक्त कुंदन 19 आणि धवलच्या 9 ह्या धावा आहेत. ह्या धावा संघाला धावसंख्या थोडा वाढवत असताना पाहायला मिळत आहेत. फक्त चुकी एक झाली होती सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार कडून. कदापि तुम्ही डॉट बॉलला सिंगल मध्ये परिवर्तित केलं असतं तर ही धावसंख्या 31 नाही, ही धावसंख्या तुमची 50च्या जवळपास असती, 50च्या पुढे धावसंख्या जाऊ शकली असती. अगदी बरोबर ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला ते महत्वाचं होतं, परंतु त्या सगळ्या गोष्टी कानावरती पोहोचत असताना देखील मैदानाच्या आतमध्ये स्वीकारल्या नाही. म्हणून तर म्हणतात ना, क्रिकेट कॉमेंट्री बॉक्समधनं क्रिकेटवरती विश्लेषण करणं आणि मुख्य व्यासपीठावरती क्रिकेट बघणं ह्या गोष्टी फार सोप्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये ते क्रिकेट खेळणं तारेवरची कसरत. शुभम दुधकर आले, त्यांच्यासाठी देखील हा बॉल येतोय डॉट. आता डॉट बॉलचं प्रमाण वाढतंय, जिथे रोहित मात्रे यांची अचूक गोलंदाजी, धारधार गोलंदाजी शुभम यांना देखील शरणागती पत्करावी लागते. बऱ्याच वेळा काय होतं माहिती का बाबा, आपण एखाद्या ओव्हरमध्ये एखादा किंवा 2 मोठे पटके मारला की बाबा आपल्याला वाटतं की ती ओव्हर चांगली होत आहेत. त्याच्या एका गोष्टीची करणार आहोत पुढचा बॉल. पण क्रिकेटचा खेळ असाच खेळ आहे. तुम्ही ज्यावेळी एखादा सिक्सर किंवा 2 सिक्सर मारून त्या ओव्हरमध्ये 12 घेत असतील तर त्याचा काही मतलब नाही. तुम्ही प्रत्येक बॉलवरती डबलनं जर त्या 12 धावा घेतल्या ना तर तो मनोवैज्ञानिक जो दबाव आहे ना तो दबाव समोरच्या टीमवरती ऑटोमॅटिकली वाढत असतो. आणि क्रिकेटचा खेळ तो सांगतो ना तुम्हाला, सिंगल डबलला विसरायचं नाहीत. भले मोठे फटके तुम्ही मारू शकता पण सिंगल डबल ना बेसिक खेळानं क्रिकेटचा खेळ हा पुढे जात असतो. खूप चांगल्या पद्धतीचं तुम्ही ते योग्य विश्लेषण केलं की 2 षटकार मारून धावसंख्या 12 तुम्ही उभी करू शकता, सिंगल डबलनं धावसंख्या उभा करणं गरजेचं आहे. यावेळेला कुशल यांना वाटलं की नाही मी पोहोचू शकत, प्रयत्न केले जरूर, तदनंतर माघार घेतली, पुन्हा एकदा आले इष्टांकडे. सिंगल मिळते, या सिंगलच्या साह्याने धावांची गती जर तपासून पाहिली तर 5 बॉलचा खेळ संपलाय. 5 बॉलचा खेळ संपला, 32 धावा, 32ला 7 अशी डगमगती स्थिती सध्या सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार या संघाची. किमान 50च्या पार, 50ची ती वेस ओलांडावी लागणार आहे. कारण 50 धावा या मैदानावरती त्या दुसऱ्या सत्रामध्ये देखील इंटरेस्टिंग ठरू शकतात. बागपूरला गेले, स्ट्रोक खूप चांगला खेळलाय, खेळाडू आहे परंतु तो बनेल दर्शक. भरपूर गॅप मध्ये होता बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पार. एक गोष्ट सातत्यानं उत्कर्षजी आपल्याला दिसून आलाय, दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती षटकार, तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती षटकार, चौथ्या ओव्हरच्या 5व्या 6व्या बॉलवरती षटकार आणि 5व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती षटकार. शेवटचा बॉल जो आहे ना तो षटकारामध्ये परिवर्तित होत असताना पाहायला मिळतोय. आणि 5 ओव्हर नंतर सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार या टीमची धावसंख्या 38ला 7 विकेट. 38ला 7 आहेत. येणारे 6 बॉल आहेत. या 6 बॉल मध्ये काय होईल, काय बिघडेल. फलंदाज आपण पाहतायत जे स्ट्रगल करत होते कुंदन, त्यांनी सांगितलं की ठीक आहे सुरुवातीचा काळ जरूर असेल परिश्रमाचा, परंतु आता त्यांना सूर सापडलाय, सूर मिळालाय, मुख्य खेळपट्टीचा अंदाज आलाय आणि त्यानंतर त्यांच्या बॅटमधनं 3 षटकार या धावफलकाला जिवंत ठेवणारे राहिले. आणि एक आता 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 38 रन्स ही सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं 6 बॉल आहेत, 6 बॉलमध्ये मी म्हणेन की 15 धावा ह्याही तुमच्यासाठी आल्हाददायक असतील, ऊर्जा देणाऱ्या राहतील. धनंजयजी, चर्चा त्या गोष्टी होत्या गोलंदाजी मार्कवरती नयन पाटील मैदानावरती येत आहेत. एका गोष्टीकडे चर्चेकडे आपण येणार आहोत या बॉल नंतर. फटका पुण्यात खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक मात्र दूरवरून येतोय बॉलवरती. कॅचचा कॉल त्यानं दिलाय, त्यांनी कॅच मैदानावरती कंप्लीट केलाय. फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने परतलाय. 38 वरती 8वा विकेट मात्र गमावलाय टीम सुयोग 11 मंगलमूर्ती धनसारनं. प्रणय दत्तात्रय पाटील, आपण प्लीज या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. चाफेवाडी चषक
चे शिल्पकार स्वतः अक्षय पाटील आहेत आणि या खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता या आगरी समाजासाठी प्रत्येकानं फार महत्वाची भूमिका दाखवली आणि त्या सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. विकेट 8वा धक्का. नवीन फलंदाज कोण असेल मैदानाच्या आत? चला बॅट्समन घाई करा, इतका वेळ आपल्याकडे नाहीये, लगेच तुम्हाला मैदानाच्या मध्ये जावं लागेल. 38ला 8 विकेट सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार या टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पालघर स्पोर्ट्स 11च्या अगेन्स्ट आपण पाहू शकतात. नव्यानं बॅटर मैदानावरती आल्यात मिस्टर गौरवला मात्र चांगला खेळ मैदानाच्या मध्ये दाखवावा लागेल. कशा पद्धतीने तो खेळतोय याच्यावरती देखील चर्चा होणार आहे. बंडू काशीनाथ पाटील भावजी विठ्ठलवाडीचे आहेत आपले आणि त्यांच्याकडून 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य मंडळासाठी आलं. भाऊजी आपलं थँक्यू सो मच. आपल्या मंडळाच्या वतीनं मनापासून आभार आहेत. गौरव मैदानाच्या मध्ये आलायत. गौरव कशा पद्धतीने खेळ करतायत त्याच्यावरती देखील चर्चा रंगेल. 5.1 बॉलचा खेळ संपलात. 38ला 8 विकेट आहेत. या षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. पुण्यात आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. मैदानाच्या आतमध्ये आल्या गौरवनं बॉलला पाठवलं सरळ बाउंड्री लाईनच्या पार. ज्या षटकाराची नितांत गरज होती तो षटकार मैदानावरती आलाय. धावफलकावरती धावा जर पाहिला तर 44 धावा 8 गडी बाद. उत्कर्षाची 6 षटकार आतापर्यंत इनिंग मध्ये आलायत. 36 धावा ह्या तुमच्या षटकारानंच आल्यात. बॅटच्या साहाय्यानं फक्त 8 धावा आल्यात. हीच तर खंतेची बाब सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार या संघाची. गौरव आले धरणवाडीचे खेळाडू आहेत. वाह क्या बात आहे. या फलंदाजाला तुम्ही का मागे ठेवलं हा प्रश्न आता सुयोग 11 मंगलमूर्ती धनसारच्या डगआउट मध्ये असेल. गौरवनं मन जिंकली. कुठलाही फलंदाज नाही चालला त्यावेळेला गौरव सांगतात की ये तो मेरे बायात का खेळ आहे. फेकून दिले दोन्ही बॉलला. नंबर कदापि गौरव सध्या बाबा माझा नंबर हा नाहीये, माझा नंबर 10वा नाहीये. माझा नंबर कदापि त्या 10 मधला 0 बाजूला काढला तर कदापि संतो 1 नंबर आहे. कदापि स्वतःला गौरव ते संद माझा एक नंबरचा माझा नंबर आहे. धावफलकावरती धावा झाला त्या 50. सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार संघ कोण म्हणतं धावा होणार नाहीत. बाबा बॅटिंग जर अशा पद्धतीने असं षटकार ठोकण्याची कला किंवा जर मैदानाच्या मध्ये बॅटिंग तुमच्याकडे पॉवरफुल असेल तर धावा उभारू शकतायत. 50-8 गड्याच्या मोबदल्यामध्ये नयन पुन्हा तयार. आता थोडा पुढे टाकला, बाहेर काढला, बॉलला अगदी ऑफ स्टंपच्या बाहेरच्या दिशेने घेऊन गेले. डॉट बॉल आल्यात 50-8 गड्यांच्या मोबदल्यात. आता 1 ते 2 मोठा फटका जर आले ना इथून उत्कर्षजी किमान त्या 60ची वेस मैदानाच्या मध्ये निर्णायक ठरू शकते. अगदी बरोबर. आणि त्या 60 धावा खऱ्या अर्थानं फायटिंग टोटल कडे अग्रेसर होईल हा संघ. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा या बॉल मध्ये आता सध्या निश्चित स्वरूपात वेग कमी केला, फ्लाईट दिली आणि तदनंतर कुंदन सांगतात की स्ट्राईक मला हवी आहे. गौरवनं त्याचं काम बखूबी निभावलं. फलंदाज बाद होत आहेत गौरव. धक्का लागलाय 9वा. शेवटचा बॉल बाकी असेल धनंजय. या शेवटच्या बॉल मध्ये टार्गेट सेट कितीचं होईल या फार गोष्टी महत्वाच्या आहेत. शेवटचा बॉल बाकी आहेत आणि शेवटची जोडी आता मैदानावरती असणार आहेत. कारण 9 गडी आतापर्यंत गारज झाल्या सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार या टीमचे. पालघर स्पोर्ट्सच्या अगेन्स्ट आपण पाहतायत. दबाना बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतात. 11व्या नंबरचे बॅटर. मला वाटतं की पहिल्यांदा 11व्या नंबरचे बॅटर आता मैदानावरती येत आहेत. त्याची देखील चर्चा रंगलेत. सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार वर्सेस पालघर स्पोर्ट्स 11 यांच्यामध्ये सुरू असलेली एक रंगतदार मॅच सध्या मैदानावरती रंगतायत. दबाना बॅटर श्याम मैदानावरती आलात. ओ फटका खेळला मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सुंदर. ज्या फटक्याची नितांत गरज होती तोच फटका मैदानावरती कुंदनच्या बॅटमधून आलाय. शेवटी कुंदननं फिनिशअप खूप चांगलं केलंय आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलाय. अब तक 56 रन मैदानाच्या मध्ये सुयोग 11 धनसार या टीमनं बनवल्यात आणि पालघर स्पोर्ट्स क्लबला मैदानाच्या मध्ये 57 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. मजा येईल या मॅच मध्ये कारण ज्या पद्धतीने धावा बनत नव्हत्या त्याच वेळी मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर अक्षरशः कुंदन नावाचं वादळ आलं. मधल्या कालावधीमध्ये धवलनं साथ दिली. त्याच्यानंतर शेवटी गौरव आले. फिनिशअपची भूमिका त्यांनी खूप छान पद्धतीनं मैदानाच्या मध्ये बजावली आणि धावफलकावरती धावा घेऊन गेले. ते मात्र 56. सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार टीमची धावसंख्या 57च्या लक्ष्याचा पाठलाग हा मैदानाच्या मध्ये केला जाणार आहे. बंडू काशीनाथ म्हात्रे साहेब यांचा सन्मान आहे तो सन्मान केला जाईल. मी गणेश कारभारी सर आपणास विनंती करतोय. गणेश सर आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. आदरणीय सन्माननीय बंडू काशीनाथ म्हात्रे विठ्ठलवाडी गावचे गोड असं व्यक्तिमत्व आहेत. भाऊजी नावाने प्रसिद्ध आहेत. 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांनी या स्पर्धेसाठी केलंय. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आहे. तो यथोचित स्वागत सन्मान मात्र या ठिकाणी केला जाईल.
अक्षय कुठे असतील त्यांनी प्लीज लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. अक्षय पाटीलला विनंती आहे. अक्षय पाटील कुठे असतील तर आपण लवकरात लवकर मंचाच्या दिशेने यावं. अक्षय बाजूलाच आहे त्यामुळे तो आता येतोय. 56 झाला. 57च्या लक्षाचा पाठलाग हा सन्मान आहे तो सन्मान मात्र केला जातोय. आदरणीय गणेशजी कारभारी सर यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर बंडू काशीनाथ म्हात्रे साहेब आपल्या विठ्ठलवाडी गावचं असलेले गोड असं व्यक्तिमत्व आहेत. बाबाजी आहेत. 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांनी या स्पर्धेसाठी केलेत. त्यानंतर पुढील सन्मान केला जाईल. आदरणीय जीत एंटरप्राइजेसचे अजितजी घरज साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अजितजी घरज साहेबांचा सन्मान देखील मात्र या ठिकाणी गणेशजी कारभारी सर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. अजित घरज सर थँक्यू सो मच. जीत एंटरप्राइजेसचे सर्व आहेत आणि आज मुलाचा वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल आपलं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. मजा येईल मॅच मध्ये. टार्गेट मैदानावरती ठेवण्यात आलेलं आहे 57चं 57 धाव्यांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. हलकासा कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदला होईल. उत्कर्षजी पाटील यांच्या जोडीनं एक गोड आवाज याच परिसरातील असलेले आमचे मित्र हार्दिकजी किनी यांचा आवाज आपण ऐकूयात. बाजूला सुयोग इलेव्हन मंगलमूर्ती धनसार आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन हात करत असताना पालघर स्पोर्ट्स क्लब या दोन टीम मधील सामना आपण पाहतोय. आदरणीय कितनजी भोईर सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयोजन समितीमध्ये त्यांनी देखील भरपूर मेहनत घेतली आणि लवकरच आपल्या भेटीसाठी काडी चषक येत आहे. काडी गावामध्ये पुन्हा एकदा क्रिकेटचा महासंग्राम रंगताना दिसेल. दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाल्यात. एका बाजूला आयकॉन रोहित म्हात्रेला आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी तुषार किनीला आपण पाहतोय. एक अर्धशतक याच मंथ मध्ये आपण पाहिलं. रोहित म्हात्रेचा जर विचार केला तर त्यांचे मोठे बंधू दीपेश म्हात्रे खऱ्या अर्थानं दोन तबाई उद्या त्यांना देखील इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. पहिले षटक हाताळणीकरिता बॉलिंग ट्रॅक वरती सिद्धार्थला आपण पाहतोय. तो देखील आयकॉनच्या भूमिकेमध्ये त्याच्यावरती देखील नजर असणार आहेत. बॅटिंग मध्ये जरी फ्लॉप गेला तरी आता त्याला इथे गोलंदाजीमध्ये आपलं नेतृत्व करावं लागणार आहे. जाऊया मॅचकडे जिथे चांगलं क्रिकेट बघायला मिळेल या आशेसह संपूर्ण प्रेक्षक राजे देखील जोडत आहेत. जयेश मोरे पाच मार्ग एक चांगले MC अंपायर तेही या मॅचकडे आहेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळलाय जिथे महाराष्ट्र पोलीस या पदावरती कार्यरत आहेत. आगरी पोलीस हा अभिमान आहे आम्हाला त्यांचा की ते आपल्या समाजाचे आहेत आणि पोलीस दलामध्ये कार्यरत. आणि श्याम भोईर आपल्याला पाहायला मिळतात धनसार जिथून ते बिलॉंग करतायत आणि एक चांगल्या पद्धतीने स्वतः क्रिकेटपटू आहेत. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून असते. यस निश्चित स्वरूपात सामना संपल्यानंतर आगरी बांधवांचा हा प्रोग्राम आहे
आणि आगरी पोलिसांचा सत्कार हे आमचं कर्तव्य आहे. जाऊया मॅचकडे. हार्दिकजी तुमचं देखील स्वागत आहे या सेकंड इनिंग मध्ये. यस, पुढचा बॉल या ओव्हर मधील. या बॉलवरती समोर फटका बॅटच्या पट्ट्यात आणि आता मैदानाच्या बाहेर पडवण्याचं काम या ठिकाणी केलंय. फ्लॅट अँड फ्युरियस षटकार, 6 धावा. नाव आहे तुषार किणी. या पद्धतीचे अनेक वेगवान गोलंदाज ज्यांच्या समोर आले त्या वेगवान गोलंदाजांना गुडघे टेकवणारं हे फलंदाजाचं नाव आहे तुषार किणी. वेग जास्तीत जास्त पसंत करतात. सन्माननीय उमेश गावड सरांचं इथे यथोचित हार्दिक स्वागत आहे. ज्यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहतायत जी सुंदर खेळपट्टी जी उभी केली, जी खेळपट्टी बनवले ते उमेश गावड सर इथे आलेले आहेत. त्यांचं आम्ही करतोय सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. षटकारानंतर हार्दिकजी आलाय डॉट बॉल. 7 धावा स्कोर कार्ड वरती उमेश गावड सर ते देखील एक चांगले खेळाडू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जी खेळपट्टी आपण पाहतोय अतिशय सुंदर पद्धतीनं या ठिकाणी क्रिएट केली गेली. भरपूर मेहनत त्या खेळपट्टीसाठी उमेश गावड सरांनी घेतली आणि त्यांचं शुभागमन या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 7 रन्स स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत मैदानामध्ये 3 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. यस, तो चौकार होता का? यस, चौकार होता, षटकार नव्हता. म्हणजे टोटली जर आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 5 रन्स स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. स्ट्रायकिंग होती तुषारला आपण पाहतोय. सध्या पीक फॉर्म मध्ये तुषार सुरू आहे. DRS चेक होते जिथे कुणाल पागधरे आहेत चांगल्या पद्धतीने स्क्रीन ऑपरेट करतायत. इट्स 6 रन, 6 धावा हा षटकार आहे. लक्षात घ्या 6 धावा आहेत या धावसंख्या 6 ना आता आपण पाहतायत निश्चित स्वरूपात धावांचा वेग वाढेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचतील त्या म्हणजे 7 वरती. षटकातील पुढचा बॉल सिद्धार्थ साठी. सिद्धार्थ घेऊन आला तुषार साठी. ऑन साईडला फटका केलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील. तुर्तास मिळते सिंगल आणि या सिंगलच्या साह्याने धावांची गती जाऊन पोहोचली. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 8 रन. 32 बॉल आणि 32 बॉल मध्ये 49 धावांची गरज आहे. दस्तक देगी खुद मंजिल बस बन तू उसके काबिल. इथे जरी पहिल्या 4 बॉल मध्ये रन्स आल्या जरी असतील ना तरी खचून जायचं नाहीये. कारण ज्या धावा खऱ्या अर्थानं आपण विचार देखील केला नव्हता त्या धावा आता स्कोर कार्डवरती लागल्यात. म्हणजे 57 धावांचा चेस या ठिकाणी करायचा आहे. आणि खऱ्या अर्थानं पहिल्या 4 षटकांमध्ये जो आपण खेळ पाहिला होता ना तिथे असं वाटलंही नव्हतं की 50च्या वरती जाईल. परंतु रोहित मात्र ज्या मूडमध्ये आहे त्याला थांबवणं कठीण झालं. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट, चौकार, 4 धावा. खूप चांगला फटका, खूप चांगला फटका. या फटक्याचं प्रशंसा करावी तेवढी कमी आहे. अगदी T20 चषकामध्ये ज्या फलंदाजानं डाव्या हाताच्या फलंदाजानं प्रभावी केलं तर तिलक वर्माची आठवण झाली. सन्माननीय महादेव घरत साहेबांचं ते आगमन झालंय. त्यांचं आम्ही करतोय हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत. आगरी समाजाचे अध्यक्ष आहेत सन्माननीय महादेव पाटील साहेब इथे आहेत. त्यांना मी विनंती करतो. महादेव घरत सर आहेत. त्यांना विनंती करीन की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. जिथे परेश घरत यांचे वडील आहेत त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. पहिल्या षटकात धावांची उधळण. पहिल्या षटकात धावा अगदी वेगाने उभ्या केल्या. सिद्धार्थ पाटील या गोलंदाजावरती हल्ला केला, आक्रमण केलं आणि धावसंख्या 16 लागली. आता येणारी 5 षटकं आणि 5 षटकांमध्ये 41 बनवायचे. 16 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये एक फ्लो हवा होता बॅटिंग करणाऱ्या टीमला. त्यामध्ये खऱ्या अर्थानं तुषारच्या बॅटमधून जो षटकार आला तिथून रोहितला देखील एक आत्मविश्वास मिळाला आणि तदनंतर गाडी ट्रॅकवरती चालत असताना आपल्याला पाहायला मिळते पालघर स्पोर्ट्स 11 या टीमची आपण पाहतोय. कारण चेस तितका मोठा नाही आहे. काल देखील आपण पाहिलं होतं पहिले 3 सामने जे होते तेव्हा रन्स चेज होत होते या मैदानावरती आणि स्पेशली पहिल्या इनिंगमध्ये टॉस जिंकणं खूप महत्त्वाचं होतं. कारण पहिल्या इनिंगमध्ये रन्स होत नव्हत्या. आजच्या दिवसामध्ये देखील पहिल्या 2 सामन्यांमध्ये तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. इथे देखील जर आपण पाहिलं सध्या तरी या मॅचमध्ये पालघर स्पोर्ट्स 11 हा संघ लीड करतोय. अजूनही या ठिकाणी आपण पाहतोय सामना संपलेला नाहीये. प्रयत्न सोडायचे नाहीयेत. बॉलिंग करणाऱ्या टीमला खऱ्या अर्थानं जो खचलेला आत्मविश्वास आहे तो जागा करायचा आहे. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 मध्ये तेजस दाखल झालाय. मॅन फ्रॉम नवघर क्रिकेटचा जर विचार केला तर तेजस एक कोहिनूर आहे आणि आज या कोहिनूरला चमकणं खूप गरजेचं आहे या मैदानावरती. येणारे 6 बॉल तेजसला आपली तेजस्वी कामगिरी मैदानावरती करायची उत्कर्ष सर.
निश्चित स्वरूपात नावामध्ये तेजस आहे. तेजस्वी कामगिरी फार महत्वाची राहील. ज्या रंचेसमध्ये आता तुम्हाला विकेट फॅक्टरी भूमिका महत्वाची आहे. पहिल्या षटकात तुमच्या आयकॉन खेळाडूच्या विपक्षात धावा 16 उभ्या केल्या दोन्ही बॅटरनं. आता या वेळेला तेजस कुठल्या पद्धतीची गोलंदाजी करतील याही वेळेला आपण पाहतात. फटका फार वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत आहेत आणि बॉल त्यांच्या आवाकापासून इथून दूर राहील आणि बॉल चाललाय सरळ सीमा रेषा पार. 4 रन. एफर्टलेस स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चिप शॉट होता परंतु फ्री झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाल्यानंतर आउटफील्ड देखील फास्ट आहे आणि ज्या पद्धतीने बॉल बाउन्स झाला त्यामुळे ते फिल्डरला बॉल स्टॉप करणं पूर्णपणे अवघड झालं होतं. तुषारच्या बॅटमधून हा चौकार आला. तुषार 11 वरती खेळतोय. दुसऱ्या बाजूला रोहित 9 वरती खेळतोय. पॉवर प्ले मध्ये रन्स बनवण्याचा जो मनसुबा आहे आणि जी मानसिकता आहे ती योग्य आहे. येथे समोर फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला क्लिअर करत असताना तुषारच्या बॅटमधून पुन्हा एकदा धमाका षटकार. धमाकेदार बॅटिंग, झन्नाटेदार बॅटिंग आणि दुपारच्या सत्रात रखरखत्या उन्हात जीवाची बाजी लावत तुषार किणीचा फटका अगदी आपण पाहतायत झल्ले पे नमक. सध्या फिल्डिंग करणाऱ्या टीमचा मॉरल डाऊन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे की ज्या धावा त्यांच्या आल्या ज्या होणार नव्हत्या त्याही धावा उभ्या झाल्या. परंतु आता रंचेसमध्ये पुन्हा एकदा आम्ही त्यांच्यावरती आक्रमण करणार. गोलंदाज तेजसला आता कमबॅक फार महत्वाचा आहे. षटकातील पुढचा बॉल कोलवट टप्पाचा बॉल हेलिकॉप्टर अगदी खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत ऑन साईडला तिथून त्यांनी बॉलला फील्ड केले. लॉंगॉन मधनं बॉलला फील्ड करत असताना धावसंख्या आकार घेते ती म्हणजेच एक 27 रन. हार्दिकजी आता 27 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि येणारे बॉल आहेत 27 त्यामध्ये 30 बनवायचे आहेत. म्हणजे पहिल्या 2 षटकांमध्ये ते जी रनचेस आहे ती थोडीशी सोपी करायची होती परंतु या ठिकाणी जी बॅटिंग मैदानामध्ये झालंय रोहित आणि तुषारच्या माध्यमातून पूर्णपणे या मॅच मध्ये लीड करत असताना पालघर स्पोर्ट्स 11 हा संघ आपण पाहतोय. पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजीमध्ये वर्चस्व दाखवलं आणि पहिल्या इनिंगमध्ये ऑल ओव्हर जो परफॉर्मन्स होता आउटस्टँडिंग परफॉर्मन्स त्या ठिकाणी हर्ष आणि कौशलचा पाहायला मिळाला. त्यामध्ये रोहितने देखील चांगली साथ दिली. डावखुऱ्याचा स्पिनर तो स्पिन अटॅक तसा आपल्याला पाहायला मिळाला. नयनने थोडंसं नाराज केला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. विकेट किपर पीट झाल्यात. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती येत होत्या. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि यस इथे विकेट जाईल. तुषारची विकेट जात आहे जी 27 धावांची एक पहिल्या विकेटसाठी मोठी पार्टनरशिप बिल्ड झाली होती. ती पार्टनरशिप आता तुटली जाते. भागीदारी ब्रेक झाली तीही मी म्हणेन की स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारली. एका बाजूला तुम्हाला हलकी संधी मिळाली होती. एका रनसाठी तुम्ही तुमचा विकेट इथे मात्र निश्चित स्वरूपात दिलेला आहे प्रतिस्पर्धी संघाला. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत जे डाऊन ॲट 1 साठी आहेत आणि त्यांना देखील इथून चांगली फलंदाजी रोहित मात्रेच्या खांद्याला खांदा लावत खेळावं लागेल. तंत्रशुद्ध फटक्यांची निवड जी सध्या रोहित मात्रेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. यष्टांच्या मागे धवल पाटील आहेत. गोलंदाजी मार्कवरती तेजसला पहिल्याच 3 बॉलमध्ये रन तर आले जरूर ज्यामध्ये एक षटकार होता, एक चौकार होता, एक सिंगल आली ज्या अनुषंगाने 4थ्या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळते. षटक क्रमांक 2 चालू आहे. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजे 4 आणि अगदी या षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तेजस तयार. गुडघा वाकवला होता. पंचांचे दोन्ही आज समांतर रेषेत आलेत. अगदी हा व्हाईट बॉल आहे आणि व्हाईट बॉलच्या साह्याने हार्दिकची धावसंख्या 28 हा फलकावरती आपण पाहतोय. आता विजयासाठी 29 धावांची गरज आहे येणाऱ्या 26 बॉलमध्ये. नवीन फलंदाज निखिल मैदानामध्ये दाखल झाला. मॅन फ्रॉम विठ्ठलवाडी. पुढचा बॉल या ओव्हरमधील बॉलवरती चांगल्या पद्धतीनं कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी पेश केला. डीप कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक धाव मिळेल या बॉलवरती आणि एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. सिंगल धावसंख्या फलकावरती 29. प्रांजी भोईर सर त्याचबरोबर महेंद्रजी भोईर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या सामन्यामध्ये महेंद्र भोईर यांनी मनाची घेतलेली विकेट आजच्या दिवसामध्ये चर्चेचा विषय तो देखील ठरेल. पाच बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटचं एलिव्हेशन तितकंसं प्रॉपरली नव्हतं. एकच धाव या बॉलवरती मिळते आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 30. उत्कर्ष सर पहिल्या 2 षटकांचा जर आपण विचार केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये 15ची सरासरी गाठली गेली. इतक्या रन चेस करायच्या नाही आहेत. 57चा रन चेस आहे परंतु जो माइंडसेट फलंदाजांचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि कॅप्टन रोहितचं नक्कीच कौतुक करावं लागणार. इथे निश्चित स्वरूपात आपण पाहताय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट सध्या पाहायला मिळतं. बॅटिंग करत असताना जो संघ आपल्याला पाहायला मिळतो पालघर स्पोर्ट्स क्लब ज्यांनी सुरुवात चांगली ठेवली. एक विकेट जरी तुषारचा रनआउट मध्ये बाद झाला असेल तरी देखील जे धावफलक रणनीती आहे ती त्यांची तीच आहे की लवकरात लवकर टार्गेट जवळ जायचं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जयेश घेरत
ज्यांचा उल्लेख मी केला आता सध्या खऱ्या अर्थानं सफाळ्यामधनं चांगल्या पद्धतीनं हळदीचे प्रोग्राम ते गाजवतात आणि जर आमचं कर्तव्य असलं तर आम्ही देखील जयेश यांना निमंत्रण देऊ, त्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. आणि तेच जयेश आम्हाला पाहायला मिळतात. अगदी दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस, गोलंदाजी मार्कवरती ब्रँड आहे चिखलपाड्याचा आणि ते गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल, पुलचा फटका, खूप चांगला टायमिंग, बॉल सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी झाला होता आणि हा जो बॉल होता तो मागून फिरवण्याचा प्रयत्न केला होता, बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु निखिल मात्रेच्या बरोबर रडारमध्ये हा बॉल मिळाला आणि त्या बॉलला सरळ डिपॉझिट केले स्टँडमध्ये. षटकार आलाय. 36 धावा फलकावरती. आता विजयासाठी 21 धावांची गरज आहे. निखिल मात्रेच्या बॅटमधून हा षटकार येत असताना आपण पाहतोय. अजित मात्रे यांचे बंधू आपण पाहतोय जे आयोजन समितीवरती चांगली मेहनत घेत असताना पाहायला मिळत आहेत. या ओव्हरमधील पुढचा बॉल, बॅटची कडा त्या ठिकाणी घेतलाय. फर्स्ट स्लिपमध्ये शतशक येत होते, तदनंतर शॉर्ट थर्डमॅनमधून शतशक पुढे आले आणि एक धाव या बॉलवरती मिळते. धावसंख्या फलकावरती 37. या मॅचमध्ये उत्कर्ष सर जे टीम एफर्ट्स आणि जी टीम युनिटी आपल्याला पाहायला मिळते, कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं होतं. थोडंसं काही संघांचं कॉम्बिनेशन बसत नव्हतं. आज देखील थोडंसं तेच चित्र पाहायला मिळालंय. परंतु इथे पालघर स्पोर्ट्स 11 टीमची जी टीम युनिटी आहे आणि त्यांचं जे बॉन्डिंग आहे ते बरोबर बसलंय. परंतु दुसऱ्या बाजूला सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार टीम नेक्स्ट मॅचमध्ये त्या चुका करणार नाही याची नक्कीच काळजी घेतील. अगदी बरोबर. सध्या कॉर्डिनेशन नाही झालं. अक्षय पाटील रजा घेत आहेत, पुन्हा एकदा जोडले जातील यामध्ये ती मात्र शंका नाही. षटकातील पुढचा बॉल आणि या बॉलला हा चेंडू चांगला होता. जयेश गरजचा बॉल अचूक राहिला. या षटकातील आपण पाहता तो बॉल होता तिसरा. धावसंख्या फलकावरती 37. आता जर इक्वेशन तपासून पाहिलं तर बॉल आहेत 21 मध्ये रन करायचे 20. म्हणजेच या मॅच मध्ये फार काही तुम्हाला जोखीम घ्यायची नाही. सिंगल डबल याही खेळानं तुम्ही पुढे येऊ शकता. रोहित मात्र कुठल्या पद्धतीने खेळ करतील हाही तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे. रोहित मात्रेचा विचार जर केला तर 10 वरती खेळत असताना गोलंदाजीमध्ये देखील चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं. इथे लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला डिस्ट्रॉइड या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आणि सरळ बॉल निघून गेलाय. लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे षटकार. 6 धावा. चांगला फटका, खूप चांगला फटका. अगदी आपण पाहतात खोलातला बॉल आणि त्यावरती आक्रमण. खूप चांगल्या पद्धतीने त्या फटक्याला न्याय दिला आणि या चेंडूला फेकून दिलं 6 धाव्यांसाठी. आता धावांचा वेग वाढत चाललाय हार्दिकजी. 43 धावा फलकावरती लागल्या. आगरी समाजाची ही आगरी प्रीमियर लीग पर्व पहिलं एक सुरुवात तर या स्पर्धेची जरूर झाली आणि प्रत्येक वर्षात ही स्पर्धा मोठी होताना बघायला मिळेल. मोठा फटका खेळायचा होता. बॉल लॉंग स्टॉपला, चौकारा षटकारानंतर आलेला हा चौकार तो कसाही येऊ देत, धावा येणं गरजेचं आहे. विजयाचा सुगंध हळूहळू करत असताना आता पालघर स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून दरवळायला लागलाय. येणाऱ्या काळात आपण पाहतायत जर तुम्हाला गुच्छामध्ये विकेट आणावे लागतील, जिथे 6-4 6-4 6-4 जे चालू आहे ओव्हरमध्ये, तिथे तुम्हाला www ची वेबसाईट खोलावी लागेल. नाही खोलली तर या मॅच मध्ये एक्झिटचं तिकीट तुम्हाला निश्चित स्वरूपात. षटकातील पुढचा बॉल इथे देखील आपण पाहतात. आता येतोय डॉट बॉल आणि षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर आता 3 षटकांचा खेळ संपला. बॉल आहेत 18 मध्ये रन करायच्या 10. या षटकात धावा आल्या 17. हार्दिकजी बॉल आहेत 18 मध्ये रन करायच्या 10. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. मागील इनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर ऑल ओव्हर जो परफॉर्मन्स होता, मिडल ऑर्डर आणि टॉप ऑर्डर तितकंसं चांगलं राहिलं नाही, परंतु लोअर ऑर्डर मध्ये येऊन कुंदन आणि त्याचबरोबर गौरवने जो परफॉर्मन्स दाखवला, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स होता. आणि खऱ्या अर्थानं जर मिडल ऑर्डरमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला असता, चांगला रिस्पॉन्स जर मिळाला असता तर इथे चित्र वेगळं असतं. इथे धावा जास्त असत्या, परंतु तसं घडलं नाही आणि त्याचे आता नक्कीच परिणाम सोसावे लागत आहेत. 18 बॉलमध्ये 10 धावांची गरज आहे. 47 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 47 धावा फलकावरती. मॅच कंपॅरिझनचा जर विचार केला तर भरपूर पुढे आहे आणि आता नक्कीच त्या विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू झालं. फर्स्ट इनिंगमध्ये 16 वरती 6 विकेट होते. इथे सेकंड इनिंगमध्ये आफ्टर 2 ओव्हर्स 47 वरती 1 विकेट. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 4 मध्ये शुभम ला आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालाय बॉलिंग ट्रॅक वरती. आणि पहिल्या 4 षटकांचा जर विचार केला तर पहिल्या 4 षटकांमध्ये 4 गोलंदाजांचा वापर या ठिकाणी करण्यात आला, म्हणजे 4 फ्रेश बॉलर या ठिकाणी वापरले गेलेत. पहिला बॉल अर्ध्या विकेटवरती टाकण्याचा प्रयत्न, इथे इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न आहे. जयेश गरत चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धाव्यांचा कॉल आणि त्या 2 धावा मिळतील या बॉलवरती. दुहेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. निखिल मात्रेचा जो झोन खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय, जितके जास्त फटके
तो लॉंग ऑफला खेळतो ना, लॉंग ऑफ आणि कव्हरला तितकेच ज्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर रायटी बॅटर मोस्टली जे रन्स असतात त्या ऑन साईडला बनत असतात, परंतु निखिल मात्रेचा जर विचार आपण केला तर लॉंग ऑफ आणि कव्हरमध्ये जास्त रन्स तो बनवत असतो. इथे फुल शॉट पाहायला मिळतोय, बॉल जाईल लॉंग ऑनमध्ये, शतक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एकच जाऊन मिळेल या बॉलवरती, धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते एकंदरीत 50. 50 धावा धावफलकावरती आहेत. आता 16 बॉल आहेत, 16 बॉलमध्ये रन करायच्यात मॅचला जिंकण्याकरिता 7. 16 मध्ये 7ची गरज. समीकरण आता थोडं सोपं होत चाललंय पालघर स्पोर्ट्स क्लबच्या डगआउटमध्ये. आनंदाचं वातावरण आहे. एका बाजूला धनसार संघाचे समर्थक जे अगदी धनसारवरनं इथे आले त्यांना थोडीशी नाराजगी व्यक्त करावी लागली, जिथे उद्धव पाटील, दक्ष मोरे, कक्षित राऊत या तिघांची एवन जोडी म्हणून धनसार गावामध्ये ज्यांचा उल्लेख सातत्याने होत असतो तेही आलेत. फटका खेळल्या रोहितनं ऑन साईडला, बॉल अलॉंग दी कार्पेट अगदी आउटफील्डला फाडत चिरत आल्या, दुसरीसाठी पलटले आणि बघता बघता 2 रन इथून देखील परिपूर्ण झाल्या. धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 52 रन्स. आता 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये करायच्यात हार्दिकजी 5 धावांची गरज आहे विजयासाठी. या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं पालघर स्पोर्ट्स 11 टीमचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे प्रत्येक प्लेअरने इथे कॉन्ट्रीब्यूट केलंय. गोलंदाज असो, फलंदाज असो, फिल्डिंगमध्ये देखील चांगले टीम एफर्ट्स लावले गेलेत. सेकंड मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर तिथे सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार टीम देखील कमी पडणार नाही आहेत, काही शंका नाही आहे, कारण आता बॉन्डिंग बसलंय, कोण कसं खेळतंय याची जाणीव आता झालंय. बॉल जातोय मिड विकेटवरती, एक धाव मिळेल या बॉलवरती आणि सिंगल धावसंख्या फलकावरती 53. आता 4 धावांची गरज आहे विजयासाठी. 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये 4. 1 वे ट्रॅफिक सध्या बघायला मिळाली. एक रनआउट झाल्यानंतर एकही विकेट आपल्याला पाहायला मिळाला नाही. या कन्सिस्टिव्हिटी या सगळ्या गोष्टी दाखवल्या दोन्ही देखील फलंदाजांनी. एका बाजूला रोहित मात्रेची बॅट चांगली बोलली, 11 बॉलमध्ये 23 रन त्यांच्या बॅटमधनं आल्या. निखिलने देखील चांगला खेळ केला. या बॉलला फटका बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक सिद्धार्थ बॉलच्या खाली आणि फटका फसलाय. फलंदाज गॉन, विकेटचं पतन. नवीन फलंदाज प्रदीप मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. उत्कर्ष सर, प्रदीप यांचा जो बॅट्सविंग आहे जबरदस्त, क्विक अँड फास्ट, आणि त्यांचा जो बॅट्सविंग आता पुन्हा एकदा पाहायला मिळेल या मॅचमध्ये. विजयासाठी 4 धावांची गरज आहे. येणारे 13 बॉल 53 धावा फलकावरती लागल्यात. 57 धावा चेस करायच्या होत्या 6 षटकांमध्ये. छोटी रन चेस होती आणि ज्या पद्धतीनं त्या धावा चेस करण्याचा प्रयत्न केला या मॅचमध्ये. जाऊया मॅचकडे, जिथे आता जे संतोष गावडसर आहेत टिंबी खोडावे, ज्यांनी मात्र या आगरी प्रीमियर लीग साठी खूप चांगल्या ओळी लिहिलेल्या आहेत, त्याही तुमच्यासमोर मी घेऊन येतोय. चेंडू अंगावरती आदळल्या, पंचांनी सांगितलं की हाईट फॅक्टर मॅटर करते. जाऊया संतोष गावडसरांच्या त्या 4 ओळीकडे. ग्राउंडवरून पाहिलं की असं वाटतं की जशी गोल्डन रिंग 2026चं पहिलंच पर्व आणि पहिलीच भरवली आहे आपल्या आगरी बांधवांसाठी आगरी प्रीमियर लीग. या लीगसाठी एकत्र येऊन त्यांनी जुळवली आपली मनं. या आगरी प्रीमियर लीगच्या कमिटीमध्ये आहेत टोटल 23 जण. क्या बात आहे संतोष गावड सर, तुमच्या माध्यमातून ही खूप चांगली 4 ओळी कविता या स्पर्धेसाठी. तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा. सातत्याने सफाळे ज्या स्पर्धा असतात संतोष गावड सरांच्या कविता आपल्याला ऐकायला मिळत असतात आणि त्यांनी मात्र इथे देखील एक आगरी प्रीमियर लीग करिता छान पद्धतीने ह्या 4 ओळी मांडल्यात. या मॅचमध्ये विजयाकरिता आता गरज आहे ती म्हणजे 3 रनची. गोलंदाजी मार्कवरती सिद्धार्थ सुनील पाटील हे सध्या दाखल झालेत आणि दाखल होत असताना या सामन्यामध्ये आता वर्चस्व आहे पालघर स्पोर्ट्स क्लबचं. षटकातील पुढचा बॉल, गोलंदाजी मार्कवरती सिद्धार्थ तयार. 12 बॉल 3ची गरज, बॅटची कड आणि तिथे आपण पाहतात चांगले क्षेत्ररक्षण. कर्तव्यदक्ष श्याम भोईर अर्थात पोलीस दलात कार्यरत आहेत. इथून आता 2 धावा दूर आहेत या सामन्याला जिंकण्याकरिता. हार्दिकजी सिंगल असताना पाहायला मिळाली पहिल्या बॉलवरती. ज्या पद्धतीनं जी फ्लाइंग स्टार्ट झाली होती या मॅचमध्ये सेकंड इनिंगमध्ये, त्यामुळे रन चेस करणं थोडंसं सोपं झालं. आता 2 धावांची गरज आहे, त्यामध्ये क्रेडिट द्यावं लागणार आहे तुषार केनी आणि रोहित मात्रेला, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि त्यानंतर फिनिश करत असताना त्या ठिकाणी पाहायला मिळतात फ्लॅट 6 रोहित मात्रेच्या बॅटमधून. आता या शेवटच्या धावा येत असताना पाहायला मिळतात आणि एक मोठा विजय या ठिकाणी मिळवलाय पालघर स्पोर्ट्स 11 या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार.